नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला दाखवणार आहे मी टेक्निकल शेती कशी केली जाते. आज आपण ज्या प्लॉटवर आलो ना, तिथं पहिले एक एक टमाट्याची लागवड होती आणि पुन्हा त्यांनी सगळं हार्वेस्टिंग संपल्यानंतर त्यांनी जमिनीची न मशागत केला. त्यांनी हा प्लॉट लागवड केलेली आहे. कारले प्लस दोडके प्लस झेंडू. तर हे बघा, हे एक दोडक्याचं प्लॉट आहे. हे बघा, टमाटे झाड बघू शकता तुम्ही. झाडं एक नंबर जमले, जरा पण पावसामुळे थोडं मार खाल्लेले आहे. त्याच्यानंतर हे बघा, झेंडूचे झाड बघू शकता तुम्ही, एक नंबर आहे झाडे. आता काय ते सेटिंग झाली तर एक नंबर आहे. त्याच्यानंतर हे बघा, दोडक्याची साईज बघू शकता आणि क्वालिटी बघू शकता. क्वालिटी एक नंबर आहे आणि दोडक्यावर दुसरं काही प्रभाव नाही आहे, फक्त नांगळीचा अटॅक आहे. ते नितीन ना सांगायची गरज नाही, तो स्वतः ॲग्रिकल्चरल आहे, त्याला सगळी खत औषधाची माहिती आहे. त्याच्यानंतर हे बघा, कारल्याचा प्लॉट, कारल्याचं साईज एक नंबर आहे पण फुलकळं बी चांगली आहे, पण थोडी फुलगळ व्हावं लागली बघा. हे बघा, एक नंबर मग प्लॉट जमलेली, थोडं पत्तर झालेली पण जमलेले बऱ्याचपैकी. आता हे त्याचा हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे आणि साईज वगैरे एक नंबर आहे आणि क्वालिटी तर खूपच भारी आहे. हे बघा, तो माझ्यासाठी तोडा लागला आता. हे बघा, त्याला काय तुटा, त्याला फक्त ब्लेडच पाहिजे दोडक्याला तोडायसाठी. त्याच्यानंतर सगळे आपण पाहणी केल्यानंतर आपल्याला असं जाणून घेतलं की कुठं मोठं जरा पत्र प्लॉट झालेले, कारण की ते बी मी लागवड केली होती त्यांनी आणि बी वरून पाऊस चालू झाला, तर त्याच्यामुळे जरा उगण्यामध्ये जरा हे झालं ते. त्याच्यानंतर पूर्ण एक करून मस्तपैकी हे आपण दोडक्याची साईज वगैरे क्वालिटी वगैरे बघत होतो. हे बघा, क्वालिटी साईज एक नंबर आहे आणि पुन्हा सरळ आहे, असं वाकडं तिकडं नाही झालेलं आहे पुन्हा. हे बघा, पूर्ण असं फक्त त्याच्यावर एकच प्रभाव आहे, नागाळीचा आणि पिवळा झाड पडलेला, दुसरं काहीच प्रभाव नाही आहे. त्याच्यानंतर हे कारल्याचं तर प्लॉट एक नंबर जमलेले. त्याच्यानंतर बाहेर आलो, त्यांनी मस्तपैकी दोडके वगैरे बांधून दिले मला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.